इंग्रजीमध्ये गेट हा खूप महत्वाचा शब्द आहे. पण तुम्हाला माहित आहे का, गेट सोबत वेगवेगळे प्रिपोजिशन्स लावल्यावर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. गेट अप, गेट आउट, गेट ओव्हर, गेट अलॉंग हे सगळे शब्द दिसायला साधे आहेत, पण त्यांचे अर्थ खूप वेगवेगळे आणि खूप महत्वाचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेटचे महत्वाचे फ्रेझल वर्ब्स अगदी सोप्या भाषेत आणि मराठी उदाहरणांसह शिकणार आहोत. व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि याच्या आधी मी गेटवर सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याच्यामध्ये गेटचे सगळे वेगवेगळे अर्थ उदाहरणासहित सांगितले आहेत. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि तुमची स्पोकन इंग्लिश अजून स्ट्रॉंग करा. सुरू करूया आपण गेटचे फ्रेझल वर्ब्स. पहिला आपला फ्रेझल वर्ब आहे गेटअप. गेटअप म्हणजे उठणे, झोपेतून उठणे किंवा उभे राहणे, जागेवर उभे राहणे. या दोन अर्थाने गेटअपचा वापर केला जातो. एक्झाम्पल्स पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आय गेट अप ॲट 6 AM एव्हरी डे. मी रोज सकाळी 6 वाजता उठतो. शी गॉट अप लेट टुडे. ती आज उशिरा उठली. प्लीज गेट अप अँड आन्सर द क्वेश्चन. कृपया उभे राहा आणि प्रश्नांचे उत्तर द्या. ही गॉट अप फ्रॉम द चेअर क्विकली. तो खुर्चीतून पटकन उभा राहिला. ओके. नेक्स्ट गेट डाऊन. गेट डाऊन हा 3 वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. खाली उतरणे म्हणजे एखाद्या उंचावरून किंवा एखाद्या वाहनातून वगैरे खाली उतरणे, याच्यासाठी या सेन्ससाठी गेट डाऊन वापरण्यात येतो. किंवा उदास होणे म्हणजे सॅड वाटणे, दुःखी वाटणे, डिप्रेस वाटणे, किंवा एखाद्या गोष्टीची सिरियसली गंभीरपणे सुरुवात करणे. या 3 अर्थाने गेट डाऊनचा वापर करण्यात येतो. गेट डाऊन फ्रॉम द बस केअरफुली. बसमधून काळजीपूर्वक खाली उतर. ही गॉट डाऊन द स्टेअर स्लोली. तो हळूहळू जिन्याने खाली उतरला. खाली उतरण्यासाठी गेट डाऊन. डोंट गेट डाऊन बिकॉज ऑफ स्मॉल प्रॉब्लेम्स. छोट्या समस्यामुळे उदास होऊ नकोस म्हणजे सॅड होऊ नकोस या सेन्समध्ये. लेट्स गेट डाऊन टू वर्क नाऊ. चला आता कामाला गंभीरपणे सुरुवात करूया म्हणजे कामाला अगदी सिरियसली सुरुवात करूया. तर या 3 अर्थाने गेट डाऊनचा वापर करण्यात येतो. नेक्स्ट गेट इन म्हणजे आत येणे, आतमध्ये प्रवेश करणे किंवा पोचणे एखाद्या ठिकाणी. गेट इन द कार क्विकली. पटकन गाडीत बस. प्लीज गेट इन द रूम. कृपया खोलीत ये. व्हॉट टाइम डिड यू गेट इन लास्ट नाईट. तू काल रात्री किती वाजता पोचलास. पोचला या सेन्समध्ये. शी गॉट इन लेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक. ट्रॅफिकमुळे ती उशिरा पोचली. गेट आउट म्हणजे बाहेर निघणे एखाद्या ठिकाणामधून, किंवा बाहेर येणे किंवा सुटका होणे एखाद्या संकटातून किंवा एखाद्या त्रासातून सुटका होणे. गेट आउट ऑफ द रूम. खोली बाहेर जा. ही गॉट आउट ऑफ द हाऊस अर्ली. तो घराबाहेर लवकर निघाला. द थीप गॉट आउट ऑफ जेल. चोर तुरुंगातून सुटला. शी गॉट आउट ऑफ ट्रबल सेफली. ती अडचणीतून सुरक्षित बाहेर पडली. ओके. गेट ऑन म्हणजे चढणे, बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये चढणे किंवा पुढे चालू ठेवणे, एखादी गोष्ट कंटिन्यू करणे, चालू ठेवणे, करत राहणे किंवा एखाद्या बरोबर चांगले संबंध असणे. गेट ऑन द बस क्विकली. पटकन बसमध्ये चढ. शी गॉट ऑन द ट्रेन ॲट पुणे स्टेशन. ती पुणे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढली. प्लीज गेट ऑन विथ युअर वर्क. कृपया तुमचं काम पुढे चालू ठेवा, एखादं काम पुढे चालू ठेवण्यासाठी. आय गेट ऑन वेल विथ माय कलिग्स. माझे सहकार्यांशी चांगले जमते म्हणजे त्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. नेक्स्ट गेट ऑफ म्हणजे उतरणे, बसमधून किंवा ट्रेनमधून उतरणे किंवा सुट्टी घेणे किंवा काम संपणे. आणि तिसरं मीनिंग आहे सुटका होणे, एखाद्या गोष्टीतून सुटका होणे. गेट ऑफ ॲट द नेक्स्ट स्टॉप. पुढच्या थांब्यावर उतर. शी गॉट ऑफ द ट्रेन ॲट मुंबई. ती मुंबईला ट्रेनमधून उतरली. आय गेट ऑफ वर्क ॲट 6 PM. माझं काम 6 वाजता संपतं. ही गॉट ऑफ विदाऊट एनी पनिशमेंट.
त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही, म्हणजे त्याला कोणतीही शिक्षा न होता त्याची सुटका झाली. गेट ओव्हर म्हणजे मात करणे किंवा बरे होणे किंवा एखाद्या गोष्टीतून सावरणे. शी गॉट ओव्हर हर इलनेस क्विकली. ती आजारातून लवकर बरी झाली किंवा तिने आजारावर मात केली. इट टूक हिम मंथ्स टू गेट ओव्हर द ब्रेकअप. त्याला ब्रेकअप मधून सावरण्यासाठी अनेक महिने लागणे. यू मस्ट गेट ओव्हर युअर फिअर ऑफ स्पीकिंग इंग्लिश. तुला इंग्रजी बोलण्याची भीती दूर करायला हवी. ही फायनली गॉट ओव्हर हिज फेल्युअर. शेवटी त्याने अपयशावर मात केली. गेट थ्रू. गेट थ्रू म्हणजे पूर्ण करणे किंवा पास होणे किंवा संपर्क साधणे फोनवर किंवा कठीण प्रसंगामधून पार पडणे किंवा बाहेर निघणे. कठीण प्रसंगामधून सर्वाइव्ह करणे. आय गॉट थ्रू माय होमवर्क बिफोर डिनर. मी जेवणाआधी माझा गृहपाठ पूर्ण केला. शी गॉट थ्रू द एक्झाम सक्सेसफुली. ती परीक्षा यशस्वीपणे पास झाली. आय ट्राईड मेनी टाइम्स बट कुडंट गेट थ्रू टू हिम. मी अनेकदा प्रयत्न केला पण त्याच्याशी फोनवर संपर्क होऊ शकला नाही. वी गॉट थ्रू द टफ टाइम्स टुगेदर. आम्ही कठीण काळ एकत्र पार केला. म्हणजे बघा, गेट थ्रूचे हे 4 मिनिंग आहेत. म्हणजे एका फ्रेजचे हे 4 मिनिंग आहेत. ओके. गेट अलॉंग म्हणजे चांगले संबंध ठेवणे किंवा निभावून नेणे किंवा पुढे जाणे. आय गेट अलॉंग वेल विथ माय क्लासमेट्स. माझे वर्गमित्रांशी चांगले जमते, म्हणजे त्यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. डू यू गेट अलॉंग विथ युअर नेबर्स. तुझे शेजाऱ्यांशी चांगले जमते का? इट्स हार्ड टू गेट अलॉंग विदाउट मनी. पैशाशिवाय निभावून नेणं कठीण आहे. गेट अलॉंग नाव और यू विल बी लेट. आता निघ नाहीतर उशीर होईल. म्हणजे निघण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी सुद्धा गेट अलॉंगचा वापर केला जातो. गेट बॅक म्हणजे परत येणे किंवा परत मिळवणे किंवा प्रत्युत्तर देणे. आय विल गेट बॅक होम बाय 8 PM. मी रात्री 8 वाजेपर्यंत घरी परत येईन. शी गॉट बॅक फ्रॉम मुंबई यस्टरडे. ती काल मुंबईहून परत आली. ही वर्क हार्ड टू गेट बॅक हिज लॉस्ट कॉन्फिडन्स. त्याने हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मेहनत घेतली. आय विल गेट बॅक यू सून. मी तुला लवकरच प्रत्युत्तर देईन, म्हणजे परत उत्तर देईन किंवा रिप्लाय देईन या सेन्समध्ये. गेट ॲट म्हणजे अर्थ अभिप्रेत असणे किंवा टीका करणे किंवा एखाद्या ठिकाणी पोचणे. व्हॉट आर यू गेटिंग ॲट म्हणजे तू नेमकं काय म्हणायचा प्रयत्न करतोस. गेटिंग ॲट म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. आय डोंट अंडरस्टँड व्हॉट ही इज गेटिंग ॲट. तो नेमकं काय सुचवतोय ते मला समजत नाही. शी इज ऑलवेज गेटिंग ॲट मी फॉर स्मॉल मिस्टेक्स. ती नेहमी छोट्या चुका काढून माझ्यावर टीका करते. टीका करणे या सेन्समध्ये. द बॉक्स इज टू हाय आय कांट गेट ॲट इट. म्हणजे बॉक्स खूप उंचावर आहे आणि मला तो गाठता येत नाही, म्हणजेच माझा हात तिथपर्यंत पोचत नाही. पोचणे या सेन्समध्ये सुद्धा गेट ॲट. गेट अवे म्हणजे पळून जाणे किंवा सुटका होणे किंवा विश्रांतीसाठी दूर जाणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण बाहेर फिरायला जातो ना, त्याला सुद्धा गेट अवे असं बोललं जातं. द थिप गॉट अवे इन द डार्क. चोर अंधारात पळून गेला. ही गॉट अवे विदाउट पेईंग द फाईन. त्याने दंड न भरता सुटका करून घेतली. वी प्लॅन टू गेट अवे फॉर द वीकेंड. आम्ही वीकेंडला थोडी विश्रांतीसाठी बाहेर जाण्याचा विचार करतोय. आय नीड टू गेट अवे फ्रॉम स्ट्रेस. मला ताणतणावापासून दूर जायचं आहे. म्हणजे या 3 अर्थाने गेट अवेचा वापर होतो. गेट बाय म्हणजे निभावून नेणे किंवा कसं बसं भागवणे किंवा एखादी गोष्ट पार पाडणे.
आय कॅन गेट बाय विथ दिस स्मॉल सॅलरी. या छोट्या पगारात मी कसं निभावून नेऊ शकतो. शी गेट्स बाय ऑन व्हेरी लिटिल मनी. ती फार कमी पैशात भागवते किंवा निभावून नेते. वी गॉट बाय ड्युरिंग टफ टाइम्स विथ फॅमिली सपोर्ट. कठीण काळात आम्ही कुटुंबाच्या मदतीने निभावून नेलं. ही स्टडीड जस्ट इनफ टू गेट बाय इन दी एक्झाम. त्याने परीक्षेत पास होण्यासाठी जेमतेम अभ्यास केला. गेट अहेड म्हणजे प्रगती करणे किंवा यश मिळवणे किंवा पुढे जाणे. टू मेक प्रोग्रेस, सक्सीड किंवा मूव्ह फॉरवर्ड. शी वर्क्स हार्ड टू गेट अहेड इन हर करिअर. ती आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी खूप मेहनत करते. इफ यू वॉन्ट टू गेट अहेड यू मस्ट इम्प्रूव्ह युअर स्किल्स. तुला पुढे जायचे असेल तर तुझे कौशल्य सुधारायला हवे. ही मूव्ह टू मुंबई टू गेट अहेड इन बिझनेस. व्यवसायात यश मिळवण्यासाठी तो मुंबईला गेला. कन्सिस्टन्सी हेल्प्स यू गेट अहेड इन लाईफ. सातत्य तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करते. गेट अहेड म्हणजे प्रगती करणे, यश मिळवणे किंवा पुढे जाणे. गेट इनटू म्हणजे आत जाणे किंवा अडकणे किंवा एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणे किंवा एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळवणे. ही गॉट इन टू द कार क्विकली. तो गाडीत पटकन बसला म्हणजे तो गाडीत आतमध्ये पटकन गेला. शी गॉट इन टू ट्रबल फॉर कमिंग लेट. उशिरा आल्यामुळे ती अडचणीत सापडली. आय गेटिंग इन टू रीडिंग दिस डेज. मला हल्ली वाचनाची आवड निर्माण होत आहे. गेटिंग इन टू रीडिंग. शी गॉट इन टू अ गुड कॉलेज लास्ट इयर. तिला गेल्या वर्षी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. गॉट इन टू गुड कॉलेज. नेक्स्ट गेट रीड ऑफ म्हणजे काढून टाकणे, दूर करणे किंवा एखाद्या गोष्टीपासून मुक्त होणे किंवा मुक्तता मिळवणे. आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ माय ओल्ड क्लोथ्स. मला माझे जुने कपडे काढून टाकायचे आहेत. शी गॉट रीड ऑफ अननेसेसरी फाईल्स. तिने अनावश्यक फाईल्स हटवल्या. ही इज ट्राइंग टू गेट रीड ऑफ हिज बॅड हॅबिट्स. तो आपल्या वाईट सवयी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. वी मस्ट गेट रीड ऑफ निगेटिव्ह थॉट्स. आपल्याला नकारात्मक विचार दूर करायला हवेत. म्हणजे एखाद्या गोष्टी दूर करणे किंवा त्या गोष्टीपासून मुक्तता मिळवणे या सेन्समध्ये गेट रीड ऑफ. गेट अक्रॉस म्हणजे समजावून सांगणे किंवा स्पष्टपणे पोचवणे किंवा पार करणे. स्पष्टपणे एखाद्याला सांगणे. शी गॉट हर आयडिया अक्रॉस व्हेरी क्लिअरली. तिने आपली आयडिया खूप स्पष्टपणे समजावून सांगितली. इट्स हार्ड टू गेट युअर फिलिंग्स अक्रॉस इन इंग्लिश. इंग्रजीत आपले भाव स्पष्टपणे व्यक्त करणे कठीण असते. वी गॉट अक्रॉस द रिव्हर बाय बोट. आम्ही बोटीने नदी पार केली, अक्रॉस केली. ही मॅनेज टू गेट अक्रॉस द बिझी रोड सेफली. त्याने गर्दीच्या रस्त्यावरून सुरक्षितपणे पार केले. म्हणजे आपण क्रॉस केलं बोलतो ना, रस्ता पार केला किंवा क्रॉस केला, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणे. गेट टुगेदर म्हणजे एकत्र येणे, भेटणे, सभा किंवा कार्यक्रमासाठी एकत्र जमणे. लेट्स गेट टुगेदर दिस वीकेंड. चला या वीकेंडला भेटूया. वी गॉट टुगेदर आफ्टर मेनी इयर्स. आम्ही अनेक वर्षांनी एकत्र भेटलो. द फॅमिली गेट्स टुगेदर ऑन फेस्टिवल्स. सणासुदीला कुटुंब एकत्र जमतं. दे गॉट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन. त्यांनी योजना चर्चा करण्यासाठी एकत्र जमले. म्हणजे ते योजनेची चर्चा करण्यासाठी एकत्र जमले. गेट विदिन म्हणजे आत पोचवणे किंवा मर्यादेच्या आत येणे किंवा जवळ येणे. द सोल्जर्स गॉट विदिन द एनिमी कॅम्प क्वाइटली. सैनिक शांतपणे शत्रूच्या छावणीत आत पोचले, छावणीमध्ये पोचले. ही गॉट विदिन द बिल्डिंग बिफोर इट स्टार्टेड रेनिंग.
पाऊस सुरू होण्याआधी तो इमारतीच्या आत गेला. शी गॉट विदिन 2 marks ऑफ पासिंग द एक्झाम. ती परीक्षेत पास होण्यापासून 2 गुणांच्या आतमध्ये होती. द कॅट गॉट विदिन रीच ऑफ द बर्ड. मांजर पक्ष्याच्या अगदी जवळ पोचले. नेक्स्ट, गेट होल्ड ऑफ म्हणजे मिळवणे एखादी गोष्ट किंवा संपर्क साधणे किंवा एखादी गोष्ट पकडणे, कॅच करणे. आय कुडंट गेट होल्ड ऑफ द मॅनेजर. मला मॅनेजरशी संपर्क साधता आला नाही. ट्राय टू गेट होल्ड ऑफ फॉर बिफोर द मीटिंग. मीटिंग पूर्वी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न कर. ही फायनली गॉट होल्ड ऑफ द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. शेवटी त्याला महत्वाचे कागद मिळाले. शी गॉट होल्ड ऑफ माय हँड टाईटली. तिने माझा हात घट्ट पकडला. मिळवणे, संपर्क साधणे किंवा पकडणे. ओके. नेक्स्ट, गेट आउट ऑफ म्हणजे सुटका करून घेणे किंवा एखादी गोष्ट टाळणे किंवा बाहेर पडणे. ही गॉट आउट ऑफ पेइंग द फाईन. त्याने दंड भरण्यापासून सुटका करून घेतली म्हणजे त्याने दंड भरला नाही, त्याच्यापासून सुटका केली म्हणजे स्वतःला त्या दंड भरण्यापासून वाचवला. शी ट्राय टू गेट आउट ऑफ अटेंडिंग द मीटिंग. तिने मीटिंगला जाणे टाळण्याचा प्रयत्न केला. वी गॉट आउट ऑफ द कार क्विकली. आम्ही पटकन गाडीतून बाहेर पडलो. ही फायनली गॉट आउट ऑफ दॅट बॅड हॅबिट. शेवटी तो त्या वाईट सवयीपासून मुक्त झाला, त्या सवयीमधून बाहेर पडला. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की युजफुल ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.